आई, कशी आहेस तू? मला ओळखलं ना? मी ओवी. तुला भविष्यातून पत्र लिहितेय. आज तुला सांगायचंय की खरंच माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. माझ्यासाठी तू ना एक स्टाईल आयकॉन, एक स्टार, एक रॉक स्टार आहेस. म्हणजे अगदी लहानपणापासूनच मी तुला फॉलो करते ना. मला तर आत्ताही आठवतं, घरचा अभ्यास करून घेऊन तू मला नाटकाच्या तालमीला घेऊन जायची. गॅदरिंगसाठी माझी डान्स प्रॅक्टिस घ्यायची आणि दर रात्री बाला सगळं बरं आहे ना असं म्हणून माझी काळजी करायचीस. आज कळतंय आई होणं हे किती मोठं काम असतं. कारण माझा मुलगाही मला खूप छळतो, जसं मी तुला लहानपणी छळायचे. तुझ्या माझ्यासाठीचा त्याग आज जाणवतोय. तुझी माझ्यावर केलेली सगळी मेहनत अगदी पणालाच आली बघ. मी आयुष्यात खूप सुखी, समाधानी आहे आणि त्यातच मी तुझ्याच प्रकारे करिअर आणि पर्सनल लाईफचा बॅलेन्स करतेय. बाबा कायम तुझ्याविषयी बोलत असतो. म्हणे तू सानीचे डोळे चोरलेत. आई, खरंच का गं मी तुझ्यासारखी दिसते? नाही ना? तुझ्यासारखी तर तूच आहेस. वन ऑफ अ काइंड. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी लाईक यू. मला तुला भेटायची फार इच्छा होतीये. फोटोमध्ये ना आजची तू फार पाहिलीये. पण ते असतं ना गं, म्हणजे मला असं तुझ्या समोर यायचंय आज. असं डोळे भरून पाहायचंय, मोठी मिठी मारायची आणि भविष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात. खूप सिली साऊंड करतं ना हे? ते काही असो, तू कायम माझ्या मनात आहेस. लग्नानंतर जी मी दूर देशी गेले ते अजून परत तुला भेटायला आलेच नाही. सॉरी ग. म्हणून तर आज माझ्या टाईममध्ये मी तुला सरप्राईज द्यायला येतेय. तुझ्या बर्थडेच्या निमित्ताने मी खास माझ्या हाताने तुझ्यासाठी केक बनवते. बघ म्हणजे तुला आजच माहिती आहे की पुढच्या 24 वर्षात काय घडणार आहे. आणि हे 100% खरं आहे हां. कसलं भारी. असो, मी आवडते आत्ता. खूप काम उरलंय. थँक्यू सगळ्यासाठी. थँक्यू फॉर बीइंग द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. पण माझं प्रेम बाबावर जास्त आहे. तुझीच कार्बन कॉपी ओवी.